बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी पुण्यातून समोर आली आहे। पुण्यामध्ये कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली। या गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय, तर निलेश घायवळ गँगमधल्या 5 जणांकडून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। किरकोळ कारणावरून प्रकाश धुमाळ या व्यक्तीवर कोथरूडमध्ये मध्यरात्री हा गोळीबार करण्यात आला, तर कोथरूडमध्ये असणाऱ्या शिंदे चाळीजवळ फायरिंगची घटना घडली आहे। कोथरूड गोळीबार प्रकरणातील 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। मयूर कुंभार, मुसा शेख, रोहित अखाड, गणेश राऊत यासह आणखी एकाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळते। पुण्यातील हा धक्कादायक प्रकार पुण्यातील कोथरूडमध्ये गोळीबार झालाय। या गोळीबारामध्ये 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। आयुष कोमकर हत्या प्रकरण ताजं असतानाच पुण्यातल्या कोथरूडमध्ये पुन्हा एकदा काल मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली आहे। पुणे पोलिसांच्या खरं तर एकूणच कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, कारण मी ज्या कोथरूडमध्ये काल गोळीबाराची घटना घडली आहे त्या ठिकाणी आहे। माझ्या समोर पाहताय की केवळ गाडी निघण्यासाठी जागा दिली नाही म्हणून निलेश घायवळ गँगच्या 5 जणांनी एका इसमावर जो आहे ती गोळी झाडली आणि हे रक्ताचे डाग ज्याच्या मांडीला ती रात्री गोळी लागली ना, त्या इस्माचे डाग, रक्ताचे डाग सगळे या पोलिसांनी मार्क केलेले पाहायला मिळत आहेत। विशेष म्हणजे कोथरूड पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरती हा सगळा घटनेचा जो आहे तो स्पॉट आहे। इथून अगदी 100 ते 150 मीटर अंतरावर कोथरूड पोलीस स्टेशन आहे आणि कोथरूड पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर बरोबर रात्री 1 वाजता ही घटना घडलेली आहे। इथं समोर ज्या गाड्या दिसत आहेत त्या कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर पार्क केलेल्या गाड्या आहेत आणि निलेश घायवळ गँगमधले जे घायवळ गँग आहे गेल्या अनेक वर्षापासून या कोथरूड परिसरात ती गँग ॲक्टिव्ह आहे आणि त्यातल्या मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत आणि मयूर कुंभारे अशा एकूण 4 ते 5 जणांनी जो आहे तो एका इसमावर रात्री बरोबर 1 वाजता या ठिकाणी गोळीबार केला। जो जखमी आहे त्याला आता प्रकाश धुमाळ असं त्या जखमीचं नाव आहे, त्याला इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पण गंभीर बाब ही आहे की घायवळ गँगच्या 4 जणांची हिंमत एवढी झाली की कोथरूड पोलीस स्टेशनपासून अगदी 100 ते 150 मीटरच्या अंतरावर ही सगळी फायरिंग करण्यात आलेली आहे आणि हे सगळे स्पॉट्स जे आहेत, मार्क स्पॉट तुम्ही रक्ताचे बघताय। जो जखमी आहे त्याच्या मांडीला गोळी लागली, मांडीतनं रक्त सांडत तो तिथून इकडे पळत सुटला होता आपला जीव वाचवण्यासाठी आणि गोळीबाराचं कारण जे समोर आले, जे पोलिसांनी सांगितले ते कारणच एवढं आहे की केवळ गाडी जाण्यासाठी जागा दिली नाही आणि त्या रागातून घायवळ गँगच्या 4 ते 5 जणांनी त्या इसमावर गोळीबार केला आणि हे सगळं रक्त जे दिसते ना, जो जखमी ज्याला गोळी लागली होती तो पळत या ठिकाणी आला आणि त्याच्या हे सगळे रक्ताचे डाग आहेत। आता पोलीस या घटनास्थळी दाखवून त्यांनी सगळा पंचनामा केला आहे। आरोपी शोधण्यासाठी पोलीस पथकं रवाना झालेत, पण प्रश्न पुन्हा निर्माण होतो। ज्या दिवशी गणेशोत्सव होता किंवा गणेश विसर्जन होतं त्याच्या आदल्या दिवशी अंधेकर गँगनं आयुष कोमकरची हत्या केली आणि आज अगदी पोलीस स्टेशनपासून 100 मीटरच्या अंतरावर घायवळ गँगच्या लोकांनी एकाला गोळीबार करून त्याला जखमी केले। अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।